नमस्कार. इंडियन बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. टेंटेटिव्ह वॅकन्सीज या ठिकाणी दिलेले आहेत 1500. फॉर्म सुरू झालेत 18/7/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 7/8/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पुढे स्टेट वाईज या ठिकाणी वॅकन्सीज दिलेले आहेत. आपण महाराष्ट्र राज्यासाठी बघत आहोत. तर महाराष्ट्र राज्यासाठी एकूण वॅकन्सीज आहेत 68. SC साठी 6, ST 6, OBC 18, EWS 6, UR 32 आणि PWBD मध्ये VIला 1 जागा आणि ID साठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर एज या ठिकाणी दिलेला आहे मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्ष एज आहे. पुढे एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्यास समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे. पुढे अप्पर एज लिमिट दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्षाची सूट आणि OBC साठी 3 वर्षाची. पुढे जे PWBD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षाची सूट राहील. या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस दिलेली आहे. ऑल इलिजिबल कॅन्डिडेट्स नीड टू रजिस्टर ऑन द अप्रेंटिसशिप पोर्टल. सर्व पात्र उमेदवारांनी बँकेत अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्यापूर्वी अप्रेंटिसशिप पोर्टल जे आहे NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ओनली फॉर कॅन्डिडेट्स हू हॅव पास देअर ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन ऑन ऑर आफ्टर 1 एप्रिल 2021. फक्त जे उमेदवार 1 एप्रिल 2021 किंवा त्यानंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी हे लागू आहे. पुढे आहे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी NATS 2.0 पोर्टलवर अर्ज करताना तयार झालेला आपला नोंदणी ID म्हणजे एनरोलमेंट नंबर जो आहे हा लक्षात ठेवावा. जर नोंदणी करताना उमेदवारांना कोणतीही अडचण येत असेल तर त्यांनी अप्रेंटिसशिप पोर्टलवर उपलब्ध असलेलं जे स्टुडंट मॅन्युअल आहे ते वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे फक्त अप्रेंटिसशिप पोर्टलवर 100% पूर्ण प्रोफाईल असलेले उमेदवारच बँकेत अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. नंतर ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी रिझनिंग ॲप्टिट्यूडसाठी प्रश्न 15 मार्क्स आहेत. 15 कम्प्युटर नॉलेज, प्रश्न 10 मार्क्स, 10 इंग्लिश लँग्वेज, प्रश्न 25 असतील आणि मार्क्ससुद्धा 25 आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्रश्न 25 आणि मार्क्ससुद्धा 25 आहेत. नंतर जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री प्रश्न आहेत 25 आणि मार्क्ससुद्धा 25 असणार आहेत. आणि एकूण प्रश्नांची संख्या आहे 100 आणि एकूण मार्क्ससुद्धा आहेत 100. ड्युरेशन आहे 60 मिनटाचा. नंतर दिलेला आहे स्टायपेंड. या ठिकाणी मेट्रो/अर्बन ब्रँचेससाठी टोटल स्टायपेंड जे आहे पर मंथ ते 15,000 रुपयाचं आहे आणि त्यामधून बँकेकडून दिला जाणारा कमाल हिस्सा जो आहे तो 10,500 आणि सरकारकडून दिला जाणारा कमाल हिस्सा आहे 4,500. नंतर रूरल/सेमी अर्बन ब्रांचेससाठी टोटल स्टायपेंड पर मंथ जे आहे ते 12,000 रुपये असणार आहे आणि बँकेकडून दिला जाणारा कमाल हिस्सा 7,500 असणार आहे आणि सरकारकडून जो दिला जाणारा कमाल हिस्सा आहे तो 4,500 असणार आहे. पुढे आहे पिरियड ऑफ ट्रेनिंग. 12 महिन्याचे ऑन द जॉब प्रशिक्षण असेल. पुढे आहे ॲप्लिकेशन फी. जनरल OBC EWS उमेदवारांसाठी 800 रुपये प्लस GST इतकं ॲप्लिकेशन फी असणार आहे.
आणि SC ST PWBD उमेदवारांसाठी 175 रुपये प्लस GST इतकी ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्झाम सेंटर्स कुठले कुठले आहेत ते या टेबलमध्ये दिलेलं आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यासाठी एक्झाम सेंटर कुठले आहेत तर छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन हे एकच आहे. आणि नागपूर, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, अहिल्यानगर इतकी एक्झाम सेंटर ही महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या असणार आहेत. त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणती अपलोड करायचे आहेत तर फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन इतकी डॉक्युमेंट आपल्याला ही फॉर्म भरताना अपलोड करावी लागणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.